आर्जवन उद्यानचा अध्यक्ष आहे ग्रुपचा इथं बाळासाहेब कडवून माझं नाव आहे. तर आम्ही इथं रोज सकाळी संध्याकाळी असतो इथं कंपल्सरी. म्हणजे आग लागली तर आम्ही ती वेळ बघत नाही की रात्री 12 वाजले किंवा 1 वाजला तरी पण आमचे लोक इथं अवेलेबल असतात त्या ठिकाणी. पण सकाळी असू द्या दुपारी असू द्या. फोटोवड असं इथं तुमचा वॉचमॅन आहे ना, तो पलीकडे बसला त्याला विचारा. सगळ्यात पुढे आम्ही असतो त्या आगी जवळच. इथं काय बघतं माहिती आहे का, आता आम्ही प्रत्येक जसा वाढदिवस तुमचा असेल माझा असेल त्या वाढदिवसाच्या आम्ही एक झाड लावत असतो इथे. आता तुमचं झाड जर लावलं तर तुम्ही त्याला 4 दिवस पाणी नाही दिलं तर तिला आम्ही देणार नाही. म्हणजे वाढवण्याचं काम फक्त आम्ही करतो. इथे प्रॉब्लेम काय फक्त पाण्याचाच आहे मेन. की झाडं तुम्ही लावा त्याला पाणी पण तुम्ही घाला ना, बरोबर. तुम्ही झाडं लावून जाणार निघून जाणार आणि जाळायचं पण आणि झाडायचं पण आणि ते व्हायला परत आम्ही आहे करतो तिथे. अशी कामं म्हणजे आम्ही करतो. आता इथे मोठा अपघात पण झाला होता. 15 वर्षाचा मुलगा गेला. तो दुपारी काहीतरी 11:30 पावणे 12 वाजता गेला होता. त्या मित्रांनी काय सांगितलं, त्याच्या मित्रांनी उलट ते काय केलं माहिती आहे का, त्याचे कपडे चप्पल आहेत ना. आता हे पण होते इथं, आम्ही सगळंच होतो, पैगंबर शेख होते. चप्पल पाणी त्याचे कपडे सगळे पाण्यात फेकून गेली. तिथं परवा टोटली ती घाबरली आणि ती निघून गेली इथं. परत त्याच्या घरच्यांच्या लक्षात आलं की 4-5 वाजता लक्षात आलं. मग ते इकडं तिकडं ते पोरं पण पळून गेले. त्यांना एका दोघांना आणलं, थोडं आम्ही पण दरडवलं त्यांना. मग त्यांनी सांगितलं की असं असं झालं. मग आम्ही गेलो तर आम्हाला रात्री कंपल्सरी 2 वाजले इथं. टोटली ती बॉडी बिडी खाली इथं आणस्तोपर्यंत ॲम्ब्युलन्सपर्यंत हे करस्तोपर्यंत आम्ही ती बॉडी पण डेड हाऊसला घेऊन गेलो. इथपर्यंत झालं. इथं काय अभाव माहिती आहे का, भिंत हाके साहेब जी भिंत आहे ना पहिली मोठी, तिथनं इकडं बंद झाली पाहिजे ती मेन म्हणजे. आणि दुसरं तर भिंत जरी मेन झाली पण ते खालनं परत ब्लॉक करतात, त्याच्यातनं परत इकडं टॉयलेटला येतात तिथं, ते पण बंद झालं. पण पहिली गोष्ट असं म्हणजे, आणि पाण्याची व्यवस्था काहीतरी केली पाहिजे असं माझं मत आहे.